Subscribe now and press the bell icon. Never miss an update. दिनांक 16 एप्रिल रोजी भुसावळ शहरामध्ये संतोषी माता हॉल येथे दुपारी 2 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी यांची सभा संपन्न झाली। यावेळेस व्यासपीठावरती माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक मनोज बियानी, रमेश मकासरे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश महाजन, पूनम बराटे, नितीन बराटे आदी नगरसेवकांसह मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावरती होती। या कार्यक्रमात नितीन गडकरी यांना कवयित्री बहिणाबाईंवर आधारित पुस्तक भेट म्हणून देण्यात आले। यानंतर रक्षा खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना व्यासपीठावरती नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक केले, तर गडकरी यांनी चौफेरून टोलेबाजी करत काँग्रेस पक्ष आणि उमेदवारांवर निशाणा साधला। या प्रसंगी संपूर्ण संतोषी माता हॉल कार्यकर्त्यांनी गच्च भरलेला होता। या कार्यक्रमात मुख्यतः भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला। तसेच भुसावळ येथील धोबी समाजाच्या वतीने आपला सक्रिय पाठिंबा दर्शवण्यात आला। या कार्यक्रमात विशेषतः प्रचारासाठी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी बोदवळ येथील बुटका कलाकार मुंबईवरून त्याच्या इतर छोट्या कलाकारांसह उपस्थित होता। या कलाकारांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र समोर आपली कला सादर करत नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले। या सर्व सभेचे चित्रीकरण आमचे प्रतिनिधी विशाल सुरोशी यांनी केलेले आहे। चला तर मग पाहूया त्याचे थेट प्रक्षेपण। लोकांची उपस्थिती होती आणि मुद्द्यांना दोन ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत आणि लक्ष देण्याचा ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि विजय चौधरी यांनी सुद्धा ठिकाणी आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। हो, मला सांगा काय कारण होतं की आज प्रवेश केला राष्ट्रवादीला? राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी, या देशाला खरं कोणी न्याय देत असेल आणि जे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्या देशाला खरोखर आज मोदी साहेबांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज आहे। देशासाठी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किती अजून समर्थक तुमच्यासमोर? माझ्यासमोर आमच्या समर्थकांसमोर मी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे आणि येत्या काळामध्ये हजारोच्या संख्येने भारतीय जनता पार्टी। हो, मला सांगा आज अनेकांनी या ठिकाणी विजय चौधरी असतील इतरांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। फार ताकद वाढली भाजपाची, त्याला पुढचं पालन काय असेल? आज भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने खरोखर आनंदाचा दिवस आहे। पक्षाची ताकद जी काही आहे त्याच्यामध्ये आज नक्कीच भर पडलेली आहे। श्री विजूभाऊ चौधरी हे राष्ट्रवादीमध्ये एका चांगल्या पदावर होते। शेख पापा शेख कालू हे सुद्धा या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत। श्री गुड्डू अग्रवाल हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि ही सगळी मान्यवर मंडळी आज राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून त्यांना रामराम टाकून भारतीय जनता पार्टीमध्ये आली। मला असं वाटतं की या देशाला पुन्हा एक चांगलं समर्थ नेतृत्व अहोरात्र या ठिकाणी मिळावं, पुढच्या अनेक वर्ष पंतप्रधान मोदी राहावे ही संकल्पना त्यांच्या डोळ्यामध्ये होती आणि म्हणून ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले। भारतीय जनता पार्टीमध्ये मी त्यांचं निश्चित स्वागत करतो। जी वागणूक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना मिळाली ती वागणूक आम्ही त्यांना देणार नाही। आम्ही त्यांना सन्मानाने या ठिकाणी पक्षामध्ये वागवू, सन्मानाने या ठिकाणी आमच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्याही पूर्ण करतील असा मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे। या येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 23 तारखेला मला एवढा विश्वास आहे की नक्कीच 10,000च्या वर मतांचं मताधिक्य या सगळ्यांच्या प्रवेशामुळे या ठिकाणी रक्षाताईंना मिळणार आहे असं मला वाटतं। हो, तुम्हाला काय वाटतं? आता हात अजून भक्कम झाला, की आमची ताकद निश्चितच वाढलेली आहे। आत्ताच सांगितल्याप्रमाणे या आमच्या मित्रांच्या या प्रवेशामुळे या ठिकाणी रक्षाताईंच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार आहे। कमीत कमी आमची जी अपेक्षा आहे 10 ते 15,000 मतांची वाढ ही यांच्या येण्यामुळे होणार आहे असा मला आत्मविश्वास आहे। भुसावळ शहरामध्ये आज जे प्रवेश झाले त्या सर्वांची प्रतिमा जी आहे ती अतिशय चांगल्या स्वरूपाची आहे। कार्यकर्त्यांमध्ये हे सर्वजण लोकप्रिय आहे आणि असे माणसं आमच्या पक्षाशी जुळल्यामुळे आम्हालाही खूप आनंद आहे या गोष्टी। पण भविष्यात अनेकांचं या ठिकाणी बीजेपीमध्ये प्रवेश झालेला आहे। एक शक्ती या ठिकाणी बीजेपीची वाढलेली आहे। मतदान सुद्धा ठिकाणी भाग वाढणार आहे आणि असं या ठिकाणी पुढे चित्र नवीन काय बघायला मिळतं हे लवकरच आम्ही तुम्हाला आयबीएन न्यूज माध्यमातून दाखवत पडतो। त्यामुळे सचिन सर विश्वास सुरक्षा आयबीएन न्यूज महाराष्ट्र भुसावळ। गडकरी साहेबांचं मी भुसावळमध्ये स्वागत
स्वतःला भाग्यवान समजते की तुमच्यासारखे नेते ज्याच्या मार्गदर्शनाखाली मी हे 5 वर्ष काम केलं, मोदी साहेब असतील, अमित शाह असतील, आपण असतील, भाऊ असतील, आमचे सगळे आमदार असतील, यांनी 5 वर्षामध्ये नेहमी मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि ह्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करायचा प्रयत्न केला. आपल्या रावेर मतदारसंघामध्ये हायवेचे कामं असतील, जे मोठे स्टेट रोड्स असतील, ज्या काही आमच्या मागण्या होत्या, जे काही आश्वासन आपण 2014ला लोकांना दिलेलं होतं, आज जवळपास 80% कामं पूर्ण झालेले आहेत. आज मला सांगताना आपल्या सगळ्या लोकांना आनंद होतोय की सगळे जेवढेही महाराष्ट्रामधले खासदार आहेत, सगळ्यांचे प्रश्न जर सोडवण्याचा प्रयत्न केला असेल ते गडकरी साहेबांनी, मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा रस्त्याचे असो किंवा रेल्वेचे असो, त्यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केलं की कोणताही प्रश्न आपल्या महाराष्ट्राचा असेल तर तुम्ही माझ्याकडे या. त्यांचं एवढं बिझी शेड्यूल असून सुद्धा त्यांनी आम्हाला सगळ्यांना मीटिंग घेऊन सगळे प्रश्न आमच्या मार्गी लावले आणि आज रेल्वेचे कामं जे आपण बघतोय ते साहेबांच्या प्रयत्नामुळे झाले. साहेब मागच्या सभेला जे आता जेव्हा माझा फॉर्म भरण्याच्या दिवशी त्यावेळेस खडसे साहेब पण तिथे नव्हते, तुम्ही म्हणजे आपले नेते सुद्धा नव्हते. त्या दिवशी मी थोडी नर्वस झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर बरेच वेळ ती चर्चा चालली की आज काही रडल्या, पण आज मला तुम्हाला सगळ्यांना बघून एक परत उत्साह आलेला आहे. इथे बसलेले सगळे त्यांचा उत्साह आलेला आहे. आज सगळे नेते आज तुम्ही इथे उपस्थित आहे. जे स्वप्न आम्ही सगळ्या रावेर मतदारसंघातल्या जनतेने बघितलेलं आहे की आपला जळगाव जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये काम करेल आणि ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहे, नक्कीच पुढच्या कालखंडामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अशाच पद्धतीचं काम करू. आणि तुम्ही जे विजन दाखवलेलं आहे, जे विजन तुमचं आपल्या देशासाठी आहे, मला पूर्ण विश्वास आहे की आपण नक्कीच आपल्या देशाचं नाव जगासमोर पुढे घेऊन जाऊ आणि एक नवीन भारत, एक न्यू इंडियाची सुरुवात मागच्या 5 वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि भविष्यामध्ये पण होणार. आज सगळ्यांना उत्साह आहे. आज इथे बसलेली जनता, वरचा पण हॉल भरलेला, इथे आज सगळे लोक आहे, बाहेर आहे. आणि आजचं विशेष म्हणजे 2 दिवस आधी मी सगळे डॉक्टर लोक मला भेटले, वकील लोक भेटले, शिक्षक भेटले. त्यांनी सांगितलं की जेव्हा गडकरी साहेबांची सभा असेल तेव्हा आम्हाला बोलवा, आम्ही आमचं क्लिनिक बंद ठेवून आम्ही इथे येऊ की जेणेकरून साहेबांचं भाषण आम्हाला ऐकायचंय, त्यांचं जे स्वप्न भारतासाठी आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. आणि आज सगळे ते लोक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण आज इथे आलात त्याच्याबद्दल मी खूप मनापासून आज आपले आभार मानते आणि आपण आम्हाला सगळ्यांना आपलं मार्गदर्शन करावं हीच या प्रसंगी विनंती करते. एवढं बोलून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जे वक्तव्य केलं पाहिजे आता जे वक्तव्य केलं तुम्ही माझे बोधवडला ते वक्तव्याचं मला बोलायचं ओके. 1 मिनिट आम्हा गेले 17-18 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि त्यामुळे विरोधक या ठिकाणी अपप्रचार करायचे की आता नाथाभाऊ येणार नाही या प्रचाराला, नाथाभाऊ गंभीर आहे आणि आता आजारातनं उठतात की नाही उठतात इथपर्यंत शंका व्यक्त करत होते. परंतु मी माझ्याकडे उत्तम आहे. मी या ठिकाणी आता प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे. काल बोधवडलाच माझी सभा झाली आणि आता यापुढे मी सहभागी होईल. नाथाभाऊ येणं किंवा नाथाभाऊ या ठिकाणी उपस्थित राहणं हेच विरोधकांच्या दृष्टिकोनानं धडके भरवणारे बाब आहे. आणि त्यामुळे त्यांनी परमेश्वरांनी नेहमी प्रार्थना केली की नाथाभाऊ या निवडणुकीत नाही आले तर बरं आहे, परंतु त्यांचं दुर्दैवाने आपल्या सर्वांचा सद्भाग्य की माझी तब्येत अत्यंत उत्तम असून मी आता प्रचारामध्ये सहभागी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी आदरणीय नाथाभाऊ खडसे, आपल्या लोकप्रिय खासदार लक्षाताई खडसे, माझे सहकारी आदरणीय आमदार जयसुख संचेती, आदरणीय हरिभाऊ जावळे, आदरणीय संजय सावकार, ज्वलाताई पाटील, माजी आमदार दिलीप भोळे, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, रवी पवार, रमेश मकासने, ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे, रमण भोळे, हर्षल पाटील,
समाधान महाजन, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, सर्व पक्षाचे सर्वसामान्य नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणी, 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले. जवाहरलाल नेहरूंनी प्रधानमंत्री झाल्यानंतर जे रशियाचं सोशलिस्ट कम्युनिस्ट मॉडेल होतं ते आर्थिक मॉडेल आपल्या देशाकरता विकासाकरता निवडलं. त्यांनी आपल्याला विश्वास दिला होता की आम्ही या देशातली गरिबी हटवू. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या. त्यांनी 20 कलमी, 40 कलमी आणि 5 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला आणि त्याच्यावर त्या निवडणूक जिंकल्या. मग राजीव गांधी आले, त्यांनी पण गरिबी हटावचा नारा दिला. मग सोनिया गांधी आल्या, मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी पण गरिबी हटावचा नारा दिला. आज पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंचा पंतू पण म्हणतो गरिबी हटाव. पण इतके वर्ष इतक्या नेत्यांनी घोषणा केल्यानंतर गरिबी हटली का? दलितांची गरिबी हटली, मुसलमानांची गरिबी हटली, आदिवासींची गरिबी हटली, शेतकरी शेतमजुराची गरिबी हटली, कुणाची गरिबी हटली? एक गोष्ट खरी आहे की एखादं काम झालं असेल तर ते मोठ्या मनाने स्वीकारायचं. गरिबी हटली, पण गरिबी जर हटली असेल तर ती फक्त काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी आहे. कोणाला मेडिकल कॉलेज मिळालं? माझी छोटी फील्ड नसली का? कोणाला मेडिकल कॉलेज मिळालं? एक MD च्या ऍडमिशनची किंमत 1 कोटी रुपये. कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं? एक ऍडमिशनची किंमत 1 लाख रुपये. कोणाला BEd कॉलेज मिळालं? एक ऍडमिशनची किंमत 50,000 रुपये. कोणाला BEd कॉलेज मिळालं? एक ऍडमिशनची किंमत 25,000 रुपये. कोणाला प्राथमिक शाळा मिळाली? शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही. गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार. आणि मग काँग्रेसवाल्यांनी नारा दिला, सोनिया गांधी जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद, मेरा भारत महान और कम से कम 2 मुझे देशी दारूंगा दुका. एक पाव हटाओ, गरिबी हटाओ, हो गया विकास. हा 70-72 वर्षाचा इतिहास म्हणजे विश्वासघात आणि बेईमानीचा इतिहास. या इतिहासामध्ये शेतकरी आत्महत्या करायला लागले. आज गावात प्यायला पाणी नाही, शेतकऱ्याच्या जमिनीकरता पाणी नाहीये, दुष्काळ पडलेला. पण काँग्रेस पार्टीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा 70,000 कोटी रुपयाची विमानं घ्यायला दररोज पैसे. सरकारने विमानं घ्यायची काय गरज होती? मला आठवते मी ज्यावेळी 11व्या वर्गात शिकत होतो तेव्हा नागपूरवरून मुंबईला ट्रंक आउट करण्याकरता 66 रुपये लागायचे. प्रायव्हेट कंपन्याला आज नागपूरवरून मुंबईला ट्रंक आउट करायला 40 पैसे लागतात. तेव्हा विमानाचं तिकीट 12,000 रुपये होतं, आता 2300 रुपये झालं. पुन्हा जर प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट येत होती तर सरकारने विमानं खरेदी कशा करता पाहिजे? हेच पैसे सिंचनाकरता खर्च केले असते, हेच पैसे गावात प्यायला पाणी देण्याकरता खर्च केले असते तर आज दुष्काळाची वेळ आली नसते. पण चुकीचं नियोजन, चुकीची धोरणं, रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लीडरशिप हेच काँग्रेस पक्षाची शोकांतिका आहे. मी नेहमी सांगतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. तुम्ही डोळे दान करू शकता पण विकासाची दृष्टी दान नाही करू शकता.
लोक मला विचारतात तुझ्याजवळ पैसे कुठून? मी एवढ्या देशात 17 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. पत्रकारांना माझ्या आकडेतील लिहून द्या बरं. मी खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही. जे बोललं ते करून दाखवल्याशिवाय 17 लाख कोटी रुपयाची कामं केली. 11 लाख कोटी रुपये रोडची कामं झाली. 5 लाख कोटी रुपये पोर्ट, शिपिंग, इनलँड वॉटरवेज मध्ये कामं झाली. 1 लाख कोटी रुपये नमामि गंगा आणि वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्रीत कामं झाली. 17 लाख कोटी रुपये. आणि अजून मला वाटतं की 8-10 कोटी रुपये, लाख कोटी रुपयाची कामं करू शकलो असतो. थोडी कमी. या देशात पैशाची कमी नाही आहे. या देशामध्ये कमी असेल तर योग्य नेतृत्वाची आणि योग्य दृष्टिकोनाची, योग्य विजनची कमी आहे. We are a rich nation with a poor population. देश धनवान आहे पण जनता गरीब आहे. आणि याचं कारण म्हणजे एका हिंदीच्या शायरने चांगलं सांगितलं की इधर गधे उधर गधे, सब तरफ गधे ही गधे, अच्छे घोड़ों को नहीं है घास और गधे खा रहे थे च्यवनप्राश. कोणालाही गधे म्हटलं नाही, कोणालाही घोडं म्हटलं. पत्रकारांनी माझ्या म्हणण्याचा अर्थ चुकीचा काढू नये. समजणे वाले को इशारा. आणि या देशाला सत्यातच आहे. आज या देशामध्ये कशाची कमी नाही. पण आज शेतकरी आत्महत्या करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. मी आज पहिल्यांदा या वॉटर रिसोर्सेस खात्याचे मंत्री झालो. आणि मंत्री झाल्यानंतर आम्ही पहिला निर्णय घेतला की 50% वरती जी धरणं पूर्ण झाली होती, 15-20 वर्षापासून ज्याची कामं बंद पडलेली होती, त्या सर्व धरणांना प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये 25% भारत सरकार करणार आणि 75% नाबार्डचं कर्ज म्हणून दिलं. या योजनेकरता 20,000 कोटी रुपये मी महाराष्ट्राकरता दिले आणि 26 प्रोजेक्ट त्यात मंजूर झाले. आणि त्यात तुमचं शेडगाव बॅरेज पण आहे. आणि त्याचबरोबर बळीराजा योजना घेतली. त्यामध्ये जे 50% कामं जी पूर्ण झाली होती, ही कोणाची स्मारक आहे. 50% 15-20 वर्षापासून ती धरण कामं बंद पडली. पाप कुणाच आहे? खऱ्या अर्थाने स्मारक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्मारक आहे. लग्न दुसऱ्यांनी केलं, मुलं त्यांना झाली. आणि देवेंद्र फडणवीसच्या आणि खडसे साहेबांच्या पायावर म्हणाले बाबा बाबा म्हणून यांच्यावर लोक करायला. पाप त्यांचं होतं. 10,000% ऍडव्हान्स घेतला आणि सगळ्या धर्माची कामं अर्धवट सुरू करून माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले. मी सांगितलं आपण मार्ग काढू. मी 40,000 कोटी रुपये महाराष्ट्राला, 40,000 कोटी, 20,000 कोटी प्रधानमंत्री सिंचाई योजनेत दिली आणि 20,000 कोटी बळीराजा योजनेत दिली. 108 प्रकल्प बळीराजा योजनेतले आणि 26 प्रकल्प प्रधानमंत्री सिंचाई योजनेतले पूर्ण आता 1-1.5 वर्षाच्या पूर्ण होणार. आणि महाराष्ट्राची सिंचन क्षमता 48% देण्याचं आम्ही ठरवलं. बांधावर बहिणीनं विमानं घ्यायच्या ऐवजी हे पाळा दिले असते, आज शेतकऱ्यांना मिळाले असते. आज आपल्या इथे रस्त्याची कामं झाली. मी काही त्याच्यावर बोलणार नाही कारण तुम्ही डोळ्यांनी बघता. पण 170 ब्रिज कम बंधारे आपण बांधायला गेलो. त्या ठिकाणी पाणी अडवलं जाणार. आपल्या इथे मूर्तिजापूरवर त्या ठिकाणी नदी पुरवणी झाली. नदी नाले खोलीकरण केलं, शेततळे बांधले आणि रस्ते बांधताना पाण्याचा साठा वाढवला. धरणाची कामं आम्ही पूर्ण केली. आणि आता 2 मोठ्या योजनेचे DPR तयार करून मी लवकरच समितीचं काम सुरू करणार आहे. एक आहे दमणगंगा पिंजर आणि दुसरा आहे तापी नर्मदा. हे जे मेगा रिचार्ज जल पुनर्भरण जे आहे तापीचं, ज्याच्याकरता रक्षाताईंनी वारंवार येऊन माझ्याकडे येऊन त्याची मागणी केली आणि किंबहुना त्यांच्यामुळेच हा प्रकल्प मागे लागला. या 2 धरणामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आणि पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा
समुद्रात वाहून जाणारे जे पाणी आहे ठाण्याच्या पश्चिम पठारावर, ते पाणी एका धरणामध्ये अडवून आपण गोदावरीत सोडणार, जायत पाणी 100% भरणार आणि त्यामुळे तापी, नर्मदा हे जे मेगा रिचार्ज आहे याच्यामुळे जळगाव, थोडासा बुलढाणा जिल्ह्यातला भाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं शिरपूर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, मालेगाव असेल, या सगळ्या भागामध्ये पाणी पोहोचणार. आणि आता आम्ही निर्णय घेतलेला की आम्ही जे पाणी घेऊ ते आता कॅनॉल बांधणार नाही, आम्ही पाईपने घेऊ आणि पाईपने आलेलं पाणी ड्रीपने घेऊ. म्हणजे पाण्याचा वापर 3 पटीने वाढणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे. आम्हाला देशाचं चित्र बदलवायचं. आज देश बदलतोय. तुम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला दरवर्षी यात्रा करायला जाता, अनेक लोक जातात. पण ज्यावेळी बादल कोसळतो, पूर येतो, अनेक निरपराध लोक मृत्युमुखी. मी ठरवलं की बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला नवीन रस्ता बांधायचा. 12,000 कोटी रुपये खर्च करून 900 किलोमीटरचा नवीन रस्ता देहरादून पासून बांधलेला आहे. 70% काम पूर्ण झालेला आणि आता तुम्ही 4 महिने नाही, वर्षभर केव्हाही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीची यात्रा पुढल्या वर्षापासून करू शकाल असा सुंदर रस्ता. भगवान गौतम बुद्धांचा जन्म आपल्या देशात, त्यांना बुद्ध धर्माची प्रेरणा मिळाली, त्यांचा महापरिनिर्वाण आपल्या देशात झाला. त्यांनी बुद्ध धर्म बँकॉक, इंडोनेशिया, मलेशिया, चायना, सिंगापूर, साऊथ ईस्ट एशिया, साऊथ कोरिया सगळीकडे नेला. आणि ज्यावेळी भगवान गौतम बुद्धाच्या या सगळ्या दर्शन घ्यायला फॉरेन लोकांचे रस्ताच नव्हता. मी 10,000 कोटी रुपये खर्च करून बुद्ध सर्किटच्या नावाने सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे रस्ते उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जवळपास बांधून पूर्ण केले. एक 15 दिवसापूर्वी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर माझा इंटरव्ह्यू, मी सगळ्या 10 रस्त्याची माहिती दिली आणि मी बोलत असताना तिकडनं बौद्ध भिक्खू आले. माझा इंटरव्ह्यू सुरू असताना एकदम ते उभे राहिले. मला वाटतं मला काहीतरी प्रश्न विचारतात, पण त्यांनी उठून सांगितलं की नितीन गडकरी साहेब सांगतात आहेत ते सगळे रस्त्याचं काम रात्रंदिवस सुरू आहे, 70% काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं सर्टिफिकेट द्यायला आम्ही सोमनाथवरून द्यायला, सारनाथवरून. बुद्ध सर्किट पूर्ण, अयोध्या, प्रभू रामचंद्र आणि जानकी, रामाचा जन्म झाला, सीतेचा जन्म झाला, राम वनवासा, राम सर्किट 15,000 कोटी रुपयाचे रस्ते जोरात सुरू. आपल्या महाराष्ट्रामध्ये शेगाव पासून पंढरपूर पर्यंत 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड. मला आठवत आपले वारकरी चालले होते, ट्रक खाली चिरडून ठार झाले. त्याच दिवशी मी ठरवलं की किती वाईट. आज पूर्ण रस्ता जवळपास पूर्ण झालेला, पंढरपूर ते शेगाव, देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर 8,000 कोटी रुपये खर्च करून 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आणि रोडच्या बाजूला छोट्या छोट्या टाईल्स आणि मध्ये गवत लावून आपल्या वारकऱ्यांचे पाय जळू नये उन्हात म्हणून त्यांना गवताचा स्पर्श व्हावा असा सुंदर डिझाईन. त्याचं भूमिपूजन निवडणूक संपल्यावर मी आणि मुख्यमंत्री करून कामाला सुरुवात करायला 8,000 कोटी रुपये. पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट सगळे रस्ते तुम्ही जा आपल्या यात्रेला, सगळे चांगले केले, सगळ्यांची कामं सुरू आहेत. आणि एवढंच नाही तर मी महाराष्ट्रात मंत्री होतो, खडसे साहेब मंत्री होते, त्यावेळी 55 उड्डाणपूल बांधले मुंबईत. वरळी बांद्रा सीपेसचा मोठा पूल बांधला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. पण खडसे साहेब हायवे काहीच नाही. आता मी दिल्ली ते मेरठ एक्सप्रेस हायवे बांधला, 15 दिवसात त्याचं पूर्ण काम पूर्ण होणार आहे. तो दिल्लीतला पहिला पार्ट 14 लेन ऍक्सिस कंट्रोल 14 लेन एक्सप्रेस हायवे आहे. म्हणजे मुंबई पुण्याच्या 2.5 पट मोठा रुंद. आणि आता तो तर पूर्ण झालाच. दिल्लीचा रिंग रोड एक्सप्रेस 12 एक्सप्रेस हायवे बांधतो आहे आणि दिल्ली पासून मुंबई पर्यंत 1,00,000 कोटी रुपयाचा एक्सप्रेस हायवे बांधतो, नवीन रस्ता. आणि तो रस्ता असा आहे की दिल्ली ते मुंबईचं अंतर 120 किलोमीटर कमी होणार आहे. जर मुंबई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, दिल्ली असा जर बांधला असता
तर लँड ॲक्विजिशनची किंमत वाढली असती. म्हणून गुडगाव पासून सुरू करून सवाई माधवपूर, अलवर, झाबुआ, रतलाम, वडोदरा आणि मुंबई असा म्हणजे आदिवासी भाग आणि मागासलेला भाग, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा याचा मागासलेला आणि ट्रायबल आदिवासी भाग आहे. तिथून हा रस्ता चाललेला आहे आणि हा रस्ता 12 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे. आणि या रस्त्याच्या लँड ॲक्विजिशनवर आम्ही 16,000 कोटी रुपयाची बचत केली आहे. 16,000 60% कामं अवॉइड केलेली आहे. आणि पुढच्या 2.5 वर्षात जगातला सगळ्यात मोठा द्रुतगती महामार्ग बांधून पूर्ण या देशात होणार आहे. मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे फक्त 12 तास. हा देश बदलतो. गंगा आमचा इतिहास, संस्कृती आणि विरासत. गंगा घाट झाली होती. राम तेरी गंगा मैली सिनेमा आला. मी परवा एका लग्नात गेलो होतो. या लग्नामध्ये मुकेश म्हणून जे गायक आहे त्यांचा सेलिब्रिटी मुकेश होते. दूर खूप लोक होते. 10-15 हजार त्यांनी मला बघितलं आणि मला बघितल्यावर त्यांनी माहीत पण सांगितलं, नितीनजी गंगा बहुत अच्छी होती है, मैं आपके लिए गाना गाना चाहता हूँ. आणि त्यांनी मुकेशचं ते गाणं म्हटलं, जिस देश में गंगा बहती है उस देश के हम वासी है. आज यावेळी कुंभकर्ता जे करोडो 20 कोटी लोक गेले, त्यांनी स्नान केलं. त्यांना विचारा, मागच्या कुंभमध्ये मॉरिशसचे प्रधानमंत्री आले होते स्नान करायला, पण घाण पाणी घेऊन वापस गेले होते. यावेळी लोकांनी स्नान केलं, मी पण गेलो होतो. यावेळी गंगा अविरलपण आहे, निर्मलपण आहे. आणि गंगा शुद्ध करण्याचं काम या देशाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने. नुसतं एवढंच नाहीये, मी अलाहाबादला 4 रिव्हर पोर्टचं उद्घाटन केलं. अलाहाबाद ते वाराणसी जलमार्ग बांधला. वाराणसी टू हल्दिया 1680 किलो जलमार्ग बांधला. 3 मीटरचं ड्रेसिंग केलं. आणि हल्दियापासून बंगालची खाडी आहे, नंतर ब्रह्मपुत्र ड्रेसिंग केलं. आणि एवढंच नाही तर बांगलादेशमध्ये जाऊन मुंबई आणि चितगाव पोर्टला देखील 250 कोटी खर्च करून ड्रेसिंग केलं. आणि आता माझी कल्पना आहे की दिल्लीच्या यमुनेवरून ड्रेसिंग करून, यमुनेवरून निघून मथुरा, वृंदावन, आग्रा, तिथून इटावा, तिथून प्रयागराज म्हणजे इलाहाबाद, आणि इलाहाबाद ते वाराणसी सगळं काम झालं. म्हणजे दिल्लीचा माल आता बांगलादेश आणि मायबाद पर्यंत पाण्यावरून जाईल. हे काम आपण करायचं ठरवलं. जर रोडनी जायचं असेल तर 10 रुपये खर्च येतो, रेल्वेने जायचं असेल तर 6 रुपये खर्च येतो, आणि पाण्यावरून जायचं असेल तर 1 रुपया खर्च येतो. आपल्या देशातला उद्योग व्यापार वाढेल, लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, इंडस्ट्री येतील, तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळेल. हा देश बदलून राहिला आहे. आणि या येणाऱ्या देशाला बदलण्याचं श्रेय हे मला नाहीये. हा देश बदलून जाण्याचं श्रेय रक्षाताईंना नाही आहे, नाथाभाऊंना नाही, मोदींना नाही आहे. हा देश बदलण्याचं श्रेय जर कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला. कारण तुम्ही रक्षाताईंना निवडून दिलं नसतं, मला निवडून दिलं नसतं, एनडीएचं भाजपचं राज्य झालं नसतं, आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री कुठून झालो असतो, आणि मी जर मंत्री झालो नसतो तर काम कसं झालं असतं. जनतेने निवडून दिलं. या देशाचा विकास झाला पाहिजे. गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. हा देश सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. चांगले रस्ते असले पाहिजे, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे, 24 तास वीज असले पाहिजे, आणि इमानदारीच्या मार्गाने गरीब माणसाला जीवन जगता आलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने रामराज्याची कल्पना आहे. महात्मा गांधींनी हे सांगितलं होतं की रामराज्य आलं पाहिजे. ते रामराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या देशाला जगातली एक सुपर इकॉनॉमिक पॉवर, एक सुखी, समृद्ध, संपन्न राष्ट्र बनवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. हा देश भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. काल सुरू आहे देशात. आपण आठवा मुंबईमध्ये आतंकवादी घुसले होते, ताज हॉटेलमध्ये उभे राहिलं. काय केलं आपण? मोमबत्ती लावली, श्रद्धांजली.
पण यावेळी ज्यावेळी आतंकवाद्यांनी खिलवाड केले पाकिस्तानच्या मदतीने, तेव्हा असं मजबूत सरकार आहे की या सरकारने सांगितलं ईद का जवाब पत्थर से। पाकिस्तान 3 वेळा युद्धात भारताविरुद्ध हरला। पाकिस्तानला याची कल्पना आहे की आपण भारताला लढाईमध्ये हरवू शकत नाही, म्हणून पाकिस्तानने भारताबरोबर प्रॉक्सी वॉर सुरू केली। आतंकवाद्यांचं समर्थन करणं, आतंकवादी संघटनांचं समर्थन करणं, त्यांना पैशाची मदत करणं, त्यांना दारुगोळा देणं आणि या देशाला अस्थिर करण्याचं स्वप्न पाकिस्तान पाहत आहे। प्रॉक्सी वॉर सुरू केली। आम्हाला शांती पाहिजे। आम्ही गरिबी, भूकमारी, बेरोजगारीमध्ये लढतोय। पाकिस्तानची समस्या अजून मोठी आहे। पाकिस्तानने पण आतंकवाद्यांचं समर्थन देणं बंद केलं, पण लाखों के भूत बातों से नहीं। आणि म्हणून जेव्हा पाकिस्तानने भारताशी खिलवाड केली, जेव्हा आतंकवाद्यांना आपल्या देशात पाठवलं, निरपराध लोकांची हत्या केली, त्यावेळी आपण एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला उत्तर दिलं की तुम्ही जर आतंकवाद्यांना पाठवणार असाल, तुम्ही जर निरपराध लोकांची हत्या करणार असाल, तर तुम्हाला याची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं म्हणणारं खंबीर आणि मजबूत सरकार देशात। तुम्हाला निर्णय करायचा आहे की तुम्हाला मजबूत सरकार पाहिजे की मजबूर सरकार पाहिजे। आतंकवाद्यासमोर घुटणे टेकणारं सरकार पाहिजे की आतंकवाद्यांना ठोकणारं सरकार पाहिजे, तो निर्णय तुम्हाला करायचा। आणि म्हणून माझ्या बांधवांना, बहिणींना, देशाची जी निवडणूक आहे ही केवळ रक्षाताईंचं, माझं किंवा मोदीजींचं भविष्य ठरवणारा फैसला करणारी निवडणूक नाही। ही निवडणूक भारतीय जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे। या देशाचं तकदीर ठरवणारी निवडणूक आहे। हा देश ठरवायला पण जनता गरीब आहे। या देशामध्ये इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्कीम, ज्याला आपण नॉलेज म्हणतो, त्याच्या आधारावर आपले तरुण माणसं मुलं उंच भरारी देत आहेत। अमेरिकेमध्ये, जगात सगळ्या ठिकाणी आपले सॉफ्टवेअर इंजिनियर चांगलं काम करत आहेत। आपल्या देशामध्ये आता आपण नवीन नवीन रिसर्चच्या आधारावर देशाला समृद्ध संपन्न बनवतो आहे। आपल्या शेतीला मजबूत करतो, तरुण माणसाला रोजगार देतो। या देशाचं भविष्य बदलण्याचं स्वप्न आणि विचार बाळगून आपण काम करतो आहे। आमचं स्वप्न हेच आहे कि हम 2-4 रहे न रहे पर तेरा वैभव अमर रहे। हा देश समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली झाला पाहिजे। आणि म्हणूनच आज प्रचार सुरू आहे। जेव्हा विकासाच्या कामावर मत देता येत नाही, तेव्हा जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं विष घालवण्याचा कार्यक्रम सुरू होतो। जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही, तेव्हा कन्फ्यूज करण्याची सुरुवात होते। कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले मुसलमानांना सांगत, देखो ये बीजेपी शिवसेना वाले खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजाब। मी तुम्हाला प्रश्न विचारायचे, 7 करोड लोकांना गॅस सिलेंडर शेगडा वाटला, 3.5 कोटीच्या ऐवजी 34 कोटी लोकांच्या बँक अकाउंट मध्ये खाते उघडले, त्यांना अटल पेन्शन योजना डेबिट कार्ड दिले, 10 कोटी परिवाराला प्रधानमंत्री आयुष योजनेमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची मेडिकल ट्रीटमेंट फुकट करून दिली। आणि एक तरी योजना सांगा अशी कुठे केली की ज्यात आम्ही जातीवादाच्या आधारावर, सांप्रदायिकतेच्या आधारावर मुसलमानांना दलितांना पाळलं, अन्याय केला? असं कुठेही केलं? सबका साथ सबका विकास। आमच्याबद्दल दुष्प्रचार करा की बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोठं आहे। बाबासाहेबांची घटना 80 तोडण्याचं पाप काँग्रेसने केलं। आणीबाणीच्या काळामध्ये घटनेच्या धज्जियावर की प्रधानमंत्री दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई करताना म्हणून घटना दुरुस्ती केली। ते काँग्रेसवाले आज प्रचार करून आले की बाबासाहेबांची आम्ही घटना बदलवणार। बाबासाहेबांची घटना बदलवण्याचा प्रश्न सुरू आहे। हिंदू असो, मुसलमान असो, जैन असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, आम्ही कोणाही धर्माच्या विरुद्ध नाही, कोणाही जातीच्या विरुद्ध नाही। भारतीय जनता पार्टीचा विचार हाच आहे की कोणी माणूस आपल्या जातीने श्रेष्ठ नसतो, गुणाने श्रेष्ठ नसतो। या समाजाची छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, सांप्रदायिकता नष्ट करून मानव
समानतेच्या आधारावर या समाजाचा विकास झाला पाहिजे हीच आमची संकल्पना. जे बोललो तसं आम्ही वागलो, कोणावरही अन्याय केलेला नाही. सबका साथ सबका विकास हे सूत्र समोर ठेवलेलं आहे. पण काँग्रेसवाले प्रचार करत आहे की आम्ही मुसलमानांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या विरुद्ध. बांधवांना बहिणींनो, आमची जी विचारधारा आहे त्याचे 3 वैशिष्ट्य आहेत. राष्ट्रवाद आमचा आत्मा, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास हे आमचं मिशन आहे. आणि अंत्योदय, सामाजिक आर्थिक चिंतन पंडित दीनदयाल उपाध्यायचं यांचं उद्दिष्ट आहे. समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांना प्यायला पाणी नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करू. आणि ज्या दिवशी या दरिद्र नारायणाला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आम्ही आमचं कार्य पूर्ण झालं असं समजू. हा अंत्योदयाचा विचार हेच आमचं उद्दिष्ट आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आपल्या कामावर मत मागू शकत नाही. मला माहित आहे की सिंचन घोटाळा केला, प्रकल्प बंद पाडला, ठेकेदारांकडनं 10% वसूल केले. मी 17 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. या पत्रकारांसमोर छाती काढून मी आव्हान देतो की 17 लाख कोटी रुपयाचे कंत्राट ज्यांना मिळालं त्या एकही ठेकेदाराला आपलं कॉन्ट्रॅक्ट मंजूर करण्याकरता माझ्या घरी किंवा माझ्या ऑफिसमध्ये येण्याची गरज पडली नाही. 1 रुपयाचं करप्शन. एवढंच नाही तर जे रस्ते बनवले, मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही सगळे जिवंत आहात तोपर्यंत, तुमचे मुलं बाळ जिवंत आहेत तोपर्यंत, आणि तुमचे नातू जिवंत असतील तोपर्यंत 200 वर्ष या रस्त्यावर गड्डे पडणार नाही असे भरपूर. आता दादाभाऊ, माझ्या विभागाने हवेत चालणारी डबल डेकर बस आणली. तुम्ही जळगाव आणि भुसावळमध्ये सुरू करून येता औरंगाबादला डीपीआर बनायला बॅपकॉस नावाची कंपनी आहे आणि डॉफलमेर नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी आहे. त्यांनी रोपवे, केबल कार, खनाकुला रेल्वे आणि हवेत चालणारी डबल डेकर बस 260 लोक बसतात त्याच्यात. मेट्रोचा खर्च 350 किलोमीटर पर किलोमीटर, 350 करोड पर किलोमीटर. आणि मेट्रोपेक्षा जास्त कॅपॅसिटी असणाऱ्या बसची किंमत आहे 50 कोटी रुपये पर किलोमीटर. पण पैशाची गरजच नाही, फक्त डीपीआर बनवा. जळगाव आणि भुसावळ नगरपालिका, मी तुम्हाला नॅशनल हायवे कडनं राईट ऑफ वे देतो आणि हवेत चालणारी बस भुसावळ आणि जळगाव मध्ये सुरू करा. इलेक्ट्रिकल मी नागपूरला ब्रॉडगेज मेट्रो आणली, वर्धेपासून तर गोंदियापर्यंत, गोंदियापासून नरखेडपर्यंत. पॅसेंजरची स्पीड आहे 40 किलोमीटर प्रति घंटा, एक्सप्रेसची स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति घंटा आणि ब्रॉडगेज मेट्रोची स्पीड आहे 120 किलोमीटर प्रति घंटा. 4 डब्यांची एअर कंडिशन गाडी, त्याची फॅक्टरी पण आम्ही आता वर्धेला टाकतात. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देश बदलतो आहे, शेती बदलते आहे, तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हा आपला मंत्र आहे. गरिबी दूर करायची आहे, बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे, या देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचं आहे. हेच आमचं स्वप्न आहे, हाच आमचा विचार आहे. रक्षाताईंनी खासदार म्हणून अनेक चांगली कामं केली. ही सगळी हायवेची कामं अनेक अडचणी आल्या. ही जी आपली मेगा रिचार्ज योजना आहे त्यांच्यामुळे मंजूर झाली. तापी नर्मदा त्याचा फॉलोअप त्यांनी केलं, रस्त्याच्या कामाचा फॉलोअप केला. त्यांनी मला आता सांगितलं की शेगाव बॅरेजचा गाळ काढायचा, तुम्ही रक्षाताईंना निवडून द्या, मी नक्की तुम्हाला सांगतो की हा गाळ काढून देण्याकरता मी मदत करेन. अच्छा हातनूर धरणाचा तो गाळ काढायचा, त्याकरता मी तुम्हाला जरूर मदत करेन, फक्त तुम्ही रक्षाताईंना निवडून द्या. पाण्याचा प्रश्न सोडवते. आणि एवढंच नाही तर डिफेन्स फॅक्टरीच्या लोकांना मी सांगू इच्छितो की आम्ही काही प्रायव्हेटायझेशन करणार नाही, कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाही, अशी कुठली पण योजना प्रचार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मला आमदार साहेब
स्टेशनबद्दलची पण माहिती दिलेली आहे. आचारसंहिता मला जास्त बोलता येत नाही, पण मी नक्की या कामात लक्ष घालेन असा विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण पूर्ण शक्तीनिशी जात पंथ धर्म भाषा कशाचा विचार न करता रक्षाताईंच्या मागे उभे राहा, कमळाची बटन दाबा, त्यांना निवडून द्या. सगळ्या रोगावर एकच उपाय आहे. तिकडे दिल्लीत मी आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजी आहे. तुम्ही रक्षाताईंना निवडून द्या, डबल इंजिन यांच्या बुलेट ट्रेनला लावून, आणि या बुलेट ट्रेनला करंट मोदीचा आहे. आणि ही गाडी अशी निघेल की तुम्हाला माहित आहे की बुलेट ट्रेन पेक्षाही रक्षाताईंची गाडी तेज गतीने पुढे विकासाची जाईल हा विश्वास तुम्ही प्रचंड मताने त्यांना विजयी करा आणि पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. इसका लेन देन हुआ है, बहुत दिन से इसका चालू है. साथ में घूमरा विचार बाकी इसका ये नहीं आ रहा है. आज अरे ये तो हो जाए. आजच्या या गडकरीच्या सभेमध्ये सर्व नागरिकांची उपस्थिती आपण पाहू शकता. ठिकाणी त्यांचे हाईट कमीपणे या ठिकाणी त्यांची ताकद या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी केलेला आपण जाणून घेणार आहे. मला सांगा कुठून आलात तू? माझं मुदवड आहे म्हणून मेन आलेलो आहे. माझी सपोर्ट खास ताईला राहणार आणि आता मुलं असणार, कारण पार्टी भरपूर चांगलेली आहे और आमच्यासाठी भरपूर आम्हाला आश्रमसाठी मदत केलेली आहे और आमच्या शॉर्ट हाईट लोकांसाठी सगळं काही केलेलं आहे. आम्ही भरपूर म्हणजे स्ट्रगल करून मला आता कोणी संधी देऊन बॉलिवूडमध्ये मला एंट्री केली. माझं सलमान खानकडे मूवीने काम करवलं आणि मी खूप मुंबई शहरामध्ये जाऊन 300 भाऊच्या करून मी ताई करून रक्षाताई करून दुवा करून एवढे 300 लोक मी जमा केले सगळे शॉर्ट हाईट लावून. आणि यांच्या पायी मी पुढं साक्षात झालं. माझी मूवी दबंग त्यांच्याकर पोलीसगिरी जंजीर रज्जो चिडियाघर क्राईम पेट्रोल आता माझी मूवी येणार आहे दबंग 3 मी तिच्यात मी आहे. मला असेच पक्ष माझं रिक्वेस्ट एक सगळ्या लोकांना की तुम्ही प्लीज करून तुमचं वोटिंग हे नको करा, इष्ट नको करा, कारण आपण आपली ताई आहे रक्षाताई खर्च और आपली सरकार आहे मोदी सरकार. पण हे भरपूर आता लोक जो चाललं भ्रष्टाचार चाललं त्याच्या पुढं, पण आता लोक सुधार होणार मोदी सरकार आहे आणि ते सुधार होणार. लोकांना गरीबाला हँडिकॅपला सपोर्ट मिळणार आहे आणि प्यार मिळणार मोफत मिळणार आहे. तुमच्यामध्ये वेगळे सर्व वेगळे ठिकाणचे आलेले आहेत का? वेगळं हे आसामचं आहे, हे आसामचे चेहरे वेगळे आहेत. आसाम आहे, हा UP आहे, हा पटनाचा आहे, धरणगावचा, महाराष्ट्राचा कोल्हापूर, एक एक जागेवरचे अलग अलग जमा करून मी सगळे 300 लोक जमा केले मुंबई शहरामध्ये. माझा नाना सीताराम आश्रम आहे आणि मला सपोर्ट करतो सलमान खान, आपलं रक्षाताई, जमात राधेमा, सगळे लोक मला सपोर्ट करतात, प्यार करतात, मोहब्बत करतात. आणि माझं काम आता माझं असंच एकच प्लॅनिंग चालू आहे की सगळ्या लोकांना एक एक जसं गव्हर्नमेंटचे जेवढे फॅसिलिटी मिळतात तेवढं ताईने बोलले मी तुम्हाला देणार. आणि त्याच्या बाद एक एक बोनेल एक एक शॉर्ट आहे हँडिकॅप लंगडा बुद्धिगंता बैरा जो बी असतात त्याला जॉबला लावायची गॅरंटी ताई घेणार आहे आणि आम्ही सगळं काही करणार आहे आणि ते मला घर पण ताई देवाणार है. क्या कहते हैं आज गुस्सा में फर्स्ट टाइम आया? फर्स्ट टाइम आया. अच्छा ताई कैसा लगा आपको? अच्छा लगा क्योंकि मैंने एकनाथ रखड से नमो रक्षाताई नमो नमो लोक जमा झालेले होते आणि त्यांना या ठिकाणी मतदान रक्षाताईला करावं या ठिकाणी आव्हान या ठिकाणी करणार. सचिन सर, महाराष्ट्र